पहलगाव आतंकी हमल्याचा बदला भारताने घेतला आहे. काल रात्री 1 ते 1:30च्या सुमारास भारताच्या वायुसेनेने आणि थलसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून 100 किलोमीटर आतमध्ये घुसून बदला घेतलेला आहे आणि मल्टिपल स्ट्राईक केलेला आहे. मागच्या वेळेला एक्झाम्पलरी स्ट्राईक केलं होतं, एक केलं होतं, पण या वेळेला प्लॅन करून, जरी 14 दिवस झाले असले तरी प्लॅन करून, कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी फौजीला ढिलाई दिली होती, मोकळी दिली होती, म्हणून हा जो प्लॅन केला तो एअरफोर्सच्या आणि आर्मीच्या सहकार्याने केला गेला आहे. त्यामुळे हा मल्टिपल स्ट्राईक जो केला आहे त्याला संपूर्ण भारतातील जनतेचा सपोर्ट आहे, पाठिंबा आहे. विशेष करून महाराष्ट्रातील जनतेचा सैनिक समाज पार्टीच्या संदर्भातून, सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण एअरफोर्स आणि आर्मीच्या अधिकाऱ्यांना, प्लॅन करणाऱ्याला आणि पूर्ण त्याचं अंमलबजावणी करणाऱ्याला धन्यवाद आहेत, अभिनंदन आहे आणि शुभेच्छा पण आहेत. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक या दोन्हीचा संगम साधून हा कालचा बदला घेतलेला आहे. त्यामुळे आणखीही पाकिस्तान घाबरलेला आहे, पाकिस्तानमधील जनता घाबरलेली आहे, पाकिस्तान सरकार घाबरलेलं आहे. आधीच त्यांच्यावर निर्बंध लादले होते, त्या निर्बंधाचा मध्ये त्यांचा तळफळाट होत होता. तरी पण आज प्रत्यक्ष कारवाई झाल्यामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलेलं आहे आणि पाकिस्तान फक्त वृथा वल्गना करत आहे. त्याचं उत्तर देण्यासाठी भारतीय सेना, वायुसेना सक्षम आहेत आणि भक्कम आहेत. त्यामुळे त्यांनी दाखवून दिलं आहे की यस, आमच्यावर जर तुम्ही असा भ्याड हल्ला करत असाल, आमच्या नागरिकाला तुम्ही मारत असाल, निरपराध नागरिकांना, तर तुमच्या आतंकवादी तळावर आम्ही डायरेक्ट हल्ला करू शकतो आणि तो करून दाखवलेला आहे. 9 आतंकवादी तळ, ट्रेनिंग स्थळ ते उद्ध्वस्त झालेले आहेत. यामुळे आणखीही पाकिस्तानच्या मनात भीती निर्माण झाली आहे आणि ती भीती अशीच कायम राहणार आहे. आणि भारतीय नागरिक, भारतीय सेना, भारतीय वायुदल हे सक्षम असल्याने या अशा प्रकारचे दहशतवादी कारवाया पूर्णपणे समूळ नष्ट करण्यासाठी भारताने उचललेल्या पावलाचं सैनिक समाज पार्टीतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे. भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.